18 मे 2017 या दिवशी 17 वर्षाचा हेमंत आपल्या वडिलांकडे हट्ट करून 40,000 रुपये घेतो एका जुन्या बाईकसाठी, ज्याचा सौदा हेमंतने आधीच त्या बाईकवाल्याशी केला होता. आता पैसे घेतल्यानंतर तो आपल्या मित्रासोबत बाईक घेण्यासाठी निघतो, पण बराच वेळ उलटून गेला तरी हेमंत काही परत येत नाही आणि त्याच्या वडिलांनी वारंवार फोन करून त्याचा मोबाईल तो बंदच येत होता. त्यामुळे आता त्याचे वडील खूप परेशान झाले होते. ते जातात डायरेक्ट कॅट पोलीस ठाण्यात आणि आपल्या मुलाबद्दल काळजी व्यक्त करत सर्व हकीकत सांगतात. पण सध्या तरी पोलिसांना फक्त एवढंच वाटत होतं की हेमंत 40,000 रुपये घेऊन बाईक घेण्यासाठी निघाला आहे म्हटल्यावर कदाचित तो आपल्या मित्रासोबत मौज मजा किंवा पार्टी करत असेल, किंवा बाईक घेतल्यावर लॉंग ड्राईव्हरला सुद्धा गेला असेल आणि वेळ आल्यावर तो स्वतःच घरी परत येईल. पण असं कधीच होत नाही, कारण पुढच्याच दिवशी हेमंतच्या वडिलांना हेमंतच्याच नंबरवरून एक फोन येतो, पण फोन करणारा हेमंत नसून कोणीतरी दुसराच होता आणि तो जड आवाजात हेमंतच्या वडिलांना सांगतो की जर तुला तुझ्या मुलाची सलामती हवी असेल 50 लाखांचा तू बंदोबस्त कर, पण याची खबर कोणालाच लागतं कामा नये, कोणालाही म्हणजे पोलिसांना सुद्धा तू सांगू नको. या गोष्टीला होकार देत हेमंतचे वडील डायरेक्ट म्हणतात की ठीक आहे, मी लवकरच 50 लाखांचा बंदोबस्त करतो, तू फक्त माझ्या मुलाला काहीच करू नकोस. आणि फोन ठेवताच ते लगेच पोलीस ठाण्यात पोहोचतात आणि सर्व हकीकत सांगतात. आता हे प्रकरण अपहरणाचं झालं होतं, ते सुद्धा एका 17 वर्षाच्या मुलाचं. त्याच्यामुळे पोलीस आता तातडीने कामाला लागतात, पण बराच प्रयत्न करून सुद्धा त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. पुढच्या 2 दिवसात पोलिसांना एका अनोळखी नंबरवरून एक फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की पटेल नगर रेल्वे पुलाखाली एका मुलाचा मृतदेह पडला आहे, तो खूप वाईट पद्धतीने जाळलेला आहे. आता इतकी माहिती मिळाल्यावर पोलीस सतर्क झाले आणि त्यांना वाटू लागलं होतं ज्या बेपत्ता मुलाचा आपण शोध घेत आहोत हा तो तर नाही ना, म्हणजेच हेमंत. पण तसं नव्हतं, कारण जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचून तो मृतदेह ताब्यात घेतात तेव्हा समजतं की तो हेमंत नसून त्याचाच मित्र ऋतिक आहे. आणि इथूनच या केसला एक नवीन वळण मिळतं आणि पोलीस इथे गोंधळून जातात की अपहरण तर हेमंतचं झालं होतं आणि पुढच्या 2 दिवसात अत्यंत वाईट अवस्थेत जो मृतदेह आपल्याला सापडला तो त्याच्या मित्राचा म्हणजेच ऋतिकचा. शेवटी यामागे काय भानगड आहे आणि कोण आहे या मागचा मास्टर माइंड आणि तो हे सर्व का आणि कशासाठी करत आहे, जेव्हा या सत्याचा खुलासा होतो तेव्हा एक नाही तर 3 हत्येची प्रकरणं समोर येतात. त्या काळात पोलिसांसोबतच सामान्य लोकांचाही थरकाप उडाला होता. असं काही घडू शकतं तर मग काय झालं होतं आणि काय होती या मागची संपूर्ण कथा, हे तर आपल्याला पुढच्या तपासातूनच समजेल. तर मग चला नेहमीप्रमाणे मिळून सुरुवातीपासून सुरुवात करूया आणि जाणून घेऊया. मी वैभव आणि तुम्ही बघत आहात गेट टू टॉक. ही घटना आहे 5 अल्पवयीन मित्राची. हेमंत, लोकेश, ऋतिक, संस्कार आणि हानी हे 5ही जण चांगले मित्र होते. आता चांगले मित्र असल्यामुळे एकमेकांना प्रत्येक कामात ते साथ देत होते. जरी हेमंत एक साधारण कुटुंबातील होता, त्याचे वडील अंतर सिंग मीना जे सिंचन विभागात नोकरीला होते, पण ही केस गुंतागुंतीची तेव्हा व्हायला लागते जेव्हा हेमंत पैसे घेऊन घरून आपल्या मित्रांसोबत बाईक घेण्यासाठी निघाला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना खंडणीसाठी एक फोन आला. त्याच्यानंतर जेव्हा त्याचे वडील पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा पोलिसांनी सर्वात आधी त्या नंबरचे लोकेशन ट्रेस केलं आणि त्या जागी पोहोचले. म्हणजेच इंदूर गुन्हापासून 250 किलोमीटर लांब, पण तिथं पोहोचून सुद्धा पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. जिथे आसपास तपास करून सुद्धा काहीच पत्ता लागत नव्हता. आणि पत्ता लागणार तरी कसा, कारण हा खेळ खेळणारा मास्टर माइंड पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच हे सर्व करत होता. दुसरीकडे पोलिसांचं दुसरं पथक हेमंतचा फोटो दाखवून त्याच्याबद्दल जागोजागी माहिती गोळा करत होते. ते प्रयत्न करत होते, पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता. कुठंही त्यांच्या बेपत्ता होण्याबद्दल काहीच माहिती त्यांना मिळत नव्हती. आणि असंच 1-2 दिवस आणखी निघून गेले. त्याच्यानंतर आता पोलीस स्वतः हेमंतच्या वडिलांकडूनच हेमंतबद्दल विशेष माहिती मिळवण्यासाठी चौकशी करतात. आणि याच चौकशीत हेमंतच्या वडिलांकडून पोलिसांना त्या 4 मित्रांबद्दल समजले की तो पैसे घेऊन त्याच मित्रासोबत बाईक घेण्यासाठी निघाला होता. याच सोबत आणखी एक गोष्ट समोर आली की एक महिला पूनम डुबे जी हेमंतचा मित्र हानी डुबेची आई आहे आणि हेमंत अनेकदा तिच्या घरी येत जात असे. पण विशेष गोष्ट येते त्याच्या वडिलांनी ही सुद्धा सांगितली की पूनम डुबेच्या घरी काही अशा तशा लोकांचे येणे जाणे सुद्धा असायचे, जे मला अजिबात योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी माझा मुलगा हेमंतला अनेकदा तिच्या घरी जाण्यापासून मनाई करायचो, पण तो तरीही तिच्या घरी जात होता. आता इतकी माहिती मिळाल्यानंतर तुर्तास हेमंतच्या त्या 4ही मित्रांवरच पोलिसांचा संशय फिरतो. आणि जेव्हा पोलीस त्या मित्रांची माहिती मिळवायला सुरुवात करतात, पोलिसांना इथे खूप मोठी
लूप होल दिसून येतो की त्या 4 मित्रांपैकी 3 मित्र तर आपापल्या घरी हजर होते, पण त्यांच्यापैकीच एक म्हणजे ऋतिक आपल्या घरून बेपत्ता होता. आणि म्हणूनच पोलिसांचा सर्व संशय आता फक्त ऋतिकवर गेला की हेमंत बेपत्ता होण्यामागे नक्कीच ऋतिकचा हात असावा. आणि म्हणूनच आता हेमंतचा शोध घेण्यासोबतच ऋतिकचा शोध घेणेही सुरू करतात. पण इथंही पोलिसांना अपयश आलं, कारण जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच याबद्दल सांगितलं, या शोधादरम्यान स्वतः ऋतिकचा जाळलेला मृतदेह त्या रेल्वे पुलाखालून हस्तगत करण्यात आला होता. इतकंच नाही तर त्याच्या गळ्यावर आणि हातावर एका धारदार शस्त्राने वार सुद्धा करण्यात आला होता. आणि इथेच पोलिसांना एक खूप मोठी लीड सुद्धा मिळते, कारण ऋतिकच्या पाकिटात पाटणीपुरा इंदूरचे बस तिकीट मिळालं होतं. आणि हेमंतच्या मोबाईलवरून जो शेवटच्या वेळी खंडणीसाठी त्याच्या वडिलांना फोन करण्यात आला होता, त्याचे शेवटचे लोकेशन सुद्धा तिथलंच असल्याचं समजलं. याच्यावरून पोलिसांना एवढं तर समजलं होतं की यामध्ये नक्कीच त्या मित्राचा हात असावा. ज्याच्यानंतर त्याच्या मित्रांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली जाते, ज्याच्यामध्ये लोकेश आणि डुबे आणि संस्कार होते. आणि हे तिघं सुद्धा अल्पवयीन होते, तर त्यांच्यावर दबाव आणून चौकशी करता येत नव्हती. आणि त्यांच्या विरोधात अजूनपर्यंत ठोस पुरावे सुद्धा नव्हते. कदाचित म्हणून त्या चौकशीत काही विशेष निष्पन्न होऊ शकले नाही, म्हणूनच त्यांना सोडून दिलं जातं. बाकी पोलीस पुढच्या तपासात गुंतलेले असतात, कारण हेमंतचा तर अद्याप काहीच पत्ता लागला नव्हता. आणि जेव्हा पुढचा तपास सुरू असतो तेव्हाच काही दिवसात ही बातमी येते की लोकेश लोधी म्हणजेच हेमंतच्या दुसऱ्या मित्राचीही ठीक त्याच पद्धतीने हत्या करण्यात आली आहे, जशी आधी ऋतिकची केली होती, ज्याचा मृतदेह निम्माच्या जंगलात पडलेला आहे. आता ही काही सामान्य गोष्ट राहिली नव्हती. एकामागून एक ते सुद्धा हेमंतच्या मित्रांनाच टार्गेट करणं साधं तर अजिबात वाटत नव्हतं, कारण ऋतिक आणि लोकेशला एकाच पद्धतीने संपवण्यात आलं होतं. तर याच्यावरून हे सुद्धा सिद्ध होतं की या घटनेला अंजाम देणारा एकच व्यक्ती आहे. आणि असंही असू शकतं की ज्या मित्रांना हेमंत बेपत्ता होण्यामागची माहिती आहे त्याच मित्रांना टार्गेट केलं जात आहे, कारण जेव्हा ते पोलिसांच्या हाती लागतील तेव्हा दबाव आणल्यावर ते तोंड उघडू शकतात. मग काय पोलीस इथे वेळ न घालवता आता पूनम डुबेवरच सर्व संशय व्यक्त करत तपासात काही असे पुरावे मिळतात जे पूनम डुबेकडं बोट दाखवत होते. आणि सर्वात मोठी गोष्ट इथे ही होती की जेव्हा पूनम डुबेला चौकशीसाठी पकडून पोलीस ठाण्यात आणलं जातं तेव्हा तिच्या बाजूने मोठ्या लोकांचे फोन येऊ लागले, ज्याच्यामुळे पोलिसांचा संशय अजून पूनम डुबेवर अधिकच गडद होत गेला. म्हणूनच आता पूनम सोबतच तिचा मुलगा हनी आणि त्याचा मित्र संस्कार, तो हेमंतचा सुद्धा मित्र होता, त्यांची आता पोलीस आपल्या पद्धतीने चौकशी करायला सुरुवात करतात. तेव्हा इथे एक खूप विचित्र कथा बाहेर येते. माहितीनुसार पूनम डुबे सुरुवातीपासूनच एक हावरे स्वभावाची महिला होती. तिला पैसा, ऐशो आराम जिंदगी हवी होती, पण त्याच्यासाठी तिला काही का करावे लागेना. त्याच्यामुळे ती हळूहळू ती चुकीच्या मार्गाला जाऊ लागली. तिच्या घरी अनेक मोठ्या लोकांची येणं जाणं सुरू राहिलं, त्यांच्याशी तिचे अवैध संबंध होते. पण इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण समस्या खास तेव्हा सुरू झाली जेव्हा पूनमचा मुलगा हनी डुबेची मैत्री हेमंतशी झाली आणि तो तिच्या घरी येऊ जाऊ लागला. आणि जेव्हा पूनमला समजलं की हेमंतचे वडील सिंचन विभागात नोकरी करतात आणि ती खूप श्रीमंत आहे, खूप पैशावाली आहेत, तेव्हा पूनमने हेमंतला आपल्या त्याच जाळ्यात ओढायला सुरुवात केली. आणि जेव्हा पूनमचा मुलगा हनी डुबे घरी नसायचा तेव्हा हेमंत तिच्या घरी जायचा आणि तसे संबंध हनीची आई म्हणजेच पूनम डुबे सोबत ठेवायचा. इतकेच नाही तर पूनमने हेमंतकडून एकदा त्याच्या घरून दागिन्यांसह बरेच पैसेही मागून घेतले होते. आणि हेमंतच्या आईचे झुमके सुद्धा त्याने सराफ राकेश सोनीकडे 25,000 रुपयांना गहाण ठेवले होते. असं हे अवैध संबंध सुरूच राहिलं होतं. पण अशा गोष्टी लपून कुठे लपतात. आणि या अवैध संबंधाची गोष्ट हेमंतचा मित्र म्हणजेच पूनम डुबेचा मुलगा हनी डुबे याला समजली. आणि तेव्हापासूनच हनी डुबे हेमंतचा प्रचंड तिरस्कार करू लागला आणि हेमंतला संपवण्यासाठी तो संधी शोधू लागला. आणि ती संधी त्याला जेव्हा मिळाली तेव्हा हेमंत आपली बाईक घेण्यासाठी हनी डुबे सोबत पैसे घेऊन घरून निघाला. आणि तिथे मागून हनीने आपल्या बाकी मित्रांना मोटरसायकल घेण्याच्या पार्टीच्या नावावर निगमाच्या जंगलात बोलावले आणि स्वतः सुद्धा हेमंत सोबत आपली स्कूटी घेऊन तिथं पोहोचला. मग तिथे बिअर पार्टी सुरू होते. जरी त्यावेळी संस्कार तिथे आधार नव्हता आणि हो अजूनपर्यंत 40,000 रुपये हेमंतकडेच होते. तर त्याच पैशांची आमिष दाखवून हनीने आपल्या प्लॅनमध्ये ऋतिक आणि लोकेशला सुद्धा सामील करून घेतलं होतं. संधी मिळताच हनी डुबे जवळ पडलेली एक बिअरची बाटली उचलून हेमंतच्या डोक्यात जोरात मारतो. त्याच्यामुळे हेमंतच्या डोक्याला दुखापत होण्यासोबतच ती बाटली सुद्धा फुटते. आता बाटली फुटल्यानंतर ती एक धारदार शस्त्र बनली होती, ज्याचा वापर करत हनी डुबेने उशीर न करता हेमंतच्या गळ्यावर
आणि हातावर वार केले आणि हेमंत बिचारा तिथेच जमिनीवर पडून तडफडून लागला. मग काय, हनी डुबेने हेमंतकडून ते 40,000 रुपये काढून घेतले आणि ते तिन्ही मित्र म्हणजे हनी डुबे, ऋतिक आणि लोकेश आपापसात वाटून घेऊ लागले. ज्याच्यामध्ये हनी डुबे स्वतः 40,000 पैकी निम्म्याहून जास्त पैसे स्वतःकडे ठेवतो आणि उरलेले जे बाकीचे पैसे ऋतिक आणि लोकेशमध्ये तो वाटून देतो. आणि हेमंतकडे जे 2 मोबाईल होते ते दोन्ही मोबाईल हनी डुबे स्विच ऑफ करून आपल्याकडे ठेवतो. आता इतक्या वेळात तिकडे हेमंतचा श्वास तर थांबलाच होता, तर पेट्रोलच्या मदतीने त्याचे अंत्यसंस्कार सुद्धा त्याच जंगलात ते करून टाकतात. आता असं करण्यामागचं कारण हे होतं की जर समजा त्याचा मृतदेह सापडला तर त्याची ओळख पटू नये आणि असे करून ते आपापल्या घरी परततात. घरी पोहोचल्यावर हनी डुबे आपल्या आईला सर्व हकीकत सांगतो. मग आईने हा गुन्हा लपवण्यासाठी आणि आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पुढची घटना लिहिली, ज्यामध्ये सर्वात आधी ऋतिकला पूनम डुबेने सांगितले की तू इंदूरला जाऊन हेमंतच्या मोबाईलवरूनच हेमंतच्या वडिलांना फोन करून 50 लाख रुपयांची तू मागणी कर. आणि पूर्ण प्लॅनिंग समजल्यानंतर पैशाच्या हवेसापोटी ऋतिकने ठीक तसंच केलं. पण प्रश्न हा सुद्धा होता की मग ऋतिकला कोणी मारलं आणि का? तर यावर पूनम डुबेने उत्तर दिलं की जेव्हा पोलिसांच्या तपासात ऋतिक बेपत्ता होता, म्हणजे तो तर इंदूरला गेला होता, तर म्हणूनच आता पोलिसांचा सर्व संशय ऋतिकवर गेला होता. त्याच्यामुळे आता पूनम डुबेला भीती होती की जर तो पकडला गेला तर पोलिसांच्या दबावाखाली येऊन तो सगळं काही सांगून टाकेल. म्हणूनच जेव्हा ऋतिक इंदूरहून जसा परत आला तेव्हा मीच माझा मुलगा हनी डुबेला त्याच्यासोबत पार्टी करण्याच्या बहाण्याने त्या पुलाखाली पाठवलं होतं. जरी यावेळी ते संस्कार सुद्धा सामील होता, कारण त्यालाही पैशांचा आमिष दाखवून सामील करून घेतलं होतं. आणि मग संधी पाहून ऋतिकचेही तेच हाल करण्यात आले जे काही दिवसांपूर्वी हेमंतचे केले होते. पण अजून लोकेश वाचलेला होता आणि वेळ येताच लोकेशने पूनमकडे आपल्या वाट्याच्या पैशांची मागणी केली, जी खंडणीची रक्कम होती. आणि ती रक्कम अजूनपर्यंत त्याच्याकडे आलीच नव्हती. आणि सोबतच त्याने धमकी दिली की जर त्याला पैसे मिळाले नाही तर तो स्वतः जाऊन सर्व सत्य पोलिसांना सांगून टाकेल. म्हणूनच आता तोंड बंद करणे गरजेचे होते आणि प्लॅनिंग करून त्याला त्याच जंगलात नेलं. तिथं हेमंतला संपवलं होतं आणि तिथेच लोकेशची सुद्धा तीच अवस्था करण्यात आली. पण धक्कादायक आणखी एक गोष्ट पूनमने सांगितली की जर ते आता वेळीच पकडले गेले नसते तर संस्कारचेही त्यांनी कायमचे तोंड बंद केले असते, कारण संस्कारला सुद्धा पूर्ण कथा माहीत झाली होती. आता त्यांच्या माहितीनुसार हेमंतचा मृतदेह सुद्धा हस्तगत करण्यात आला होता. आणि मग सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारावर एक आई आणि एका अल्पवयीन मुलाला जन्मठेपेची पहिल्यांदाच शिक्षा सुनावण्यात आली. निर्भया केस नंतर कायद्यात बरेच बदल करण्यात आले की गुन्हा करणारा भलेही अल्पवयीन असो, पण याआधी पहिले जाईल की त्याने कोणत्या मानसिकतेने कशा प्रकारे आणि किती गंभीर गुन्हा केला आहे आणि त्याच आधारावर त्याला शिक्षा दिली जाईल. आमच्या व्हिडिओचा उद्देश फक्त इतकाच असतो की तुम्ही अशा घटना पाहून ऐकून स्वतःला सतर्क ठेवावं आणि स्वतःला अशा प्रकारच्या घटनांचा बळी होण्यापासून वाचवावं. बाकी तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे कृपया कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा. आणि तुम्हाला आम्हाला सपोर्ट करू इच्छित असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.